मोठी बातमी आहे। उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे। मतदान केंद्रांवर वेळेवर ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट मशीन पोहोचाव्यात यासाठी निवडणुकीचे इतर साहित्य वाटप अधिकाऱ्यांना केलं जात आहे। तर मतदानासाठी उद्याची जी सर्व तयारी आहे हे सर्व यंत्रणांकडून केली जात असल्याचं पाहायला मिळतंय। अधिकारी कर्मचारी त्यासाठी कामाला लागलेले आहेत, त्यांची लगबग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। तर याचा आढावा घेतला आहे भायखळा मतदारसंघातून आपले प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। उद्यापासून लोकशाहीचा उत्सव जो आहे तो सुरू होणार आहे। सकाळी 6 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र त्याआधी जर पाहिलं तर संपूर्ण राज्यभर मतदानाच्या तयारीची जी आहे ती आपल्याला सगळीकडे धामधूम पाहायला मिळते। आता आपण भायखळा या मतदारसंघामध्ये आहोत आणि इथे व्हीव्हीपॅट मशीन आणि ईव्हीएम मशीन याचं वाटप जे आहे ते निवडणूक अधिकाऱ्यांना करण्यात येतं आणि हेच निवडणूक अधिकारी आता आपल्या मतदान केंद्रावर पोहोचतील आणि उद्या सकाळी 6 वाजल्यापासून या मतदानाला सुरुवात होणार आहे। एकूणच जर आपण मुंबईचं पाहिलं तर मुंबईत 36 विधानसभा मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघात जवळपास यावेळी मुंबईतून यंदा 1,02 लाखाहून अधिक मतदार जे आहेत ते आपलं मतदान जे आहे ते नोंदवणार आहेत। तर तिथेच विधानसभा निवडणुकीसाठी यावेळेस मुंबईतून तब्बल 2,91,000 मतदार जे आहेत ते वाढलेले आहेत। सुरळीत मतदान पार पडण्यासाठी जवळपास 60,000च्या वर निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे। तर तिथेच 26,000 पोलिसांची देखील नेमणूक करण्यात आली, जेणेकरून हे सगळं मतदान जे आहे ते भयमुक्त पार पडेल। कोणताही दबाव मतदारावर असणार नाही याची दक्षता जी आहे ती महानगरपालिका असेल किंवा मग राज्य शासन प्रशासन असेल यांच्याकडून घेण्यात आलेली आहे। लोकशाहीच्या उत्सवासाठी ही जी तयारी आहे ती आपण आता इथं पाहतोय। उमेश करंजकर, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।